जयंत पाटील हे माजी अर्थमंत्री होते. त्यांचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे चांगले घनिष्ठ संबंध आहेत आणि जयंत पाटील यांच्या नावाला फडणवीस यांचा हिरवा कंदील आहे. सुप्रिया सुळे यांना केंद्रामध्ये मंत्रिपद द्यायचं आणि सुनेत्रा पवार जे आहेत ते राज्यामध्ये राहतील. विलिनीकरणाची चर्चा मात्र निश्चित झाली असेल. याचं कारण असं की जयंत पाटलांचा स्वभाव, एकनाथ शिंदेंचा स्वभाव आणि देवेंद्र फडणवीस यांचा स्वभाव हा मिळता जुळता आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये आहेच म्हणजे NDA सोबत आहे. आता चर्चा ही आहे की शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही NDA मध्ये सामील होणार आहे की बाहेरून पाठिंबा देणार आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शरदचंद्र पवार यांचा जो गट आहे तो एकत्रित होऊन महायुतीमध्ये येणार आहे का? म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांचं विलिनीकरण होऊन ते महायुतीला पाठिंबा देणार आहेत की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झाल्यावर वेगळी भूमिका घेणार आहेत? ही चर्चा खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणि देशात सुरू आहे. आता विलिनीकरणाची चर्चा ही काही आत्तापासून सुरू नाही आहे, आजच सुरू झाली असं नाही आहे. विलिनीकरणाची चर्चा अजित पवार असतानाही ही चर्चा सुरू होती आणि इतकंच नाही तर सुप्रिया सुळे म्हणजे अजित पवार यांच्या कुटुंबातील अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आणि खासदार रोहित पवार आणि इतर जे नेते आहेत ते असं म्हणतात की अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित करायच्या होत्या आणि तशा प्रकारच्या बैठकाही झाल्या होत्या. अजितदादा पवार यांचं विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर लागलीच 2 ते 3 दिवस ही चर्चा सुरू होती. स्वतः रोहित पवार यांनी असं म्हटलं होतं की अजित पवार यांना वाटायचं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित झाल्या पाहिजे आणि या प्रकारची एक बैठकही झाली होती. आता हे सुरू असताना पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा खूप जोरात सुरू झाली. याचं कारण असं आहे की शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री आणि त्याचबरोबर शरद पवार यांच्याशी निष्ठा राखणारे निष्ठावंत नेते जयंत पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि लागलीच दुसऱ्या दिवशी जे आहे ते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांना भेटलेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं ही चर्चा होण्याचं कारण असं आहे की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर होते त्याच वेळेला जयंत पाटीलही त्यावेळेला बंगल्यात उपस्थित होते अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्याशी संपर्कही साधला आहे की नेमकं काय करायचं याविषयीची चर्चेबाबत. पण आता ही सूत्रांची माहिती आहे. पण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा जोरात सुरू आहे. अर्थ खातं जे भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्याकडे आहे, जे पूर्वी अजितदादा पवार यांच्या पक्षाकडे होतं, ते अर्थ खातं कुणाला द्यायचं यावरूनही चर्चा सुरू आहे. जयंत पाटील हे माजी अर्थमंत्री होते. त्यांचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे चांगले घनिष्ठ संबंध आहेत आणि जयंत पाटील यांच्या नावाला फडणवीस यांचा हिरवा कंदील आहे. आता सुनेत्रा पवार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाची धुरा वाहतात म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्यांना काही माहिती न देता सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देवेंद्र फडणवीस यांना भेटलेत अशी एक चर्चा आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार नाराज झाल्या. देवगिरी बंगल्यामध्ये जी बैठक झाली त्यामध्ये सुनेत्रा पवार यांनी नाराजी व्यक्त केली अशी बातमी पुढे आलेली आहे. पण या सगळ्या सूत्रांची माहिती आहे अधिकृत तेव्हाच होईल जेव्हा यावर शिक्कामोर्तब होईल. पण आता दोन्ही पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरण झाल्यानंतर कुणाची भूमिका कशी असेल? सुनेत्रा पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, सुप्रिया सुळे आल्या तर त्यांचं काय करायचं? तर त्याला एक प्रस्ताव दोन्ही बाजूनी येतो आहे. तो म्हणजे सुप्रिया सुळे यांना केंद्रामध्ये मंत्रिपद द्यायचं आणि सुनेत्रा पवार जे आहेत ते राज्यामध्ये राहतील. त्यामुळे सुप्रिया सुळे यांचा मार्ग मोकळा होईल. दुसरं एक महत्त्वाचं की यामध्ये शरद पवार हे गप्प काय? शरद पवार या सगळ्या भूमिकेवर कुठल्याही प्रकारची भूमिका म्हणजे चर्चा जी आहे ती फारशी करताना पाहायला मिळत नाही. याचं कारण असं आहे की शरद पवार यांना माहिती आहे की आता आपण ज्या प्रकारे आपलं जे वय झालेलं आहे त्यामुळे पक्षाकडे नीट लक्ष देता येत नाही आणि जे 8 खासदार आहेत आणि इतर जे आमदार आहेत त्यांचं नेमकं काय करायचं? त्यांना कुठल्या पक्षामध्ये जायला सांगायचं किंवा NDAला बाहेरून पाठिंबा द्यायला सांगायचं यावर शरद पवार गंभीरपणे चर्चा करताना पाहायला मिळतात असं त्यांचे निकटवर्तीय सांगतात. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उरतो तो रोहित पवारांचा. आता रोहित पवारांचं राजकारण जर आपण पाहिलं म्हणजे आत्ता त्यांची जर भूमिका पाहिली तो रोहित पवार हे स्वतःची इमेज
बनवण्यामध्ये व्यस्त आहेत. आता त्यांनी शेतकऱ्यांसाठी जे आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारची पक्षाची भूमिका नव्हती. रोहित पवार यांनी जे मुद्दे उपस्थित केले, नीटचा प्रश्न असेल किंवा अत्याचार झालेला कुटुंबाला भेट देणं असेल, या संदर्भात रोहित पवार जे आहेत ते इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतः वेगळेपणाने एकटेपणाने काम करताना पाहायला मिळतात. याचं कारण असं आहे की रोहित पवारांना माहिती की त्यांच्याकडे त्यांचं वय जे आहे ते तरुण आहेत आणि त्यांना खूप काही वेळ जो आहे तो त्यांच्याकडे आहे. त्यामुळे एक स्वतःची इमेज बनवून नंतर राजकारणामध्ये अधिक सक्रियपणे काम करू असं रोहित पवारांना वाटतं, असं त्यांचे निकटवर्तीय सांगतात. शशिकांत शिंदे आणि रोहित पवार हे एका बाजूला पाहायला मिळतात, तर दुसरीकडे जयंत पाटील आणि त्यांचे जे इतर सहकारी आहेत ते भाजपसोबत NDAमध्ये बाहेरून पाठिंबा द्यायलाही तयार आहेत आणि त्याचबरोबर जर वेळ आली तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन व्हायलाही तयार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. पण जयंत पाटील हे अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत, अभ्यासू आहेत. त्यांचे महायुतीतील म्हणजे एकनाथ शिंदेशी त्यांचे चांगले संबंध आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहेत आणि कुठल्याही एखाद्या प्रश्नावर एखाद्या मुद्द्यावर चांगला मार्ग काढू शकतात. ही त्यांची सकारात्मक बाजू म्हणावी लागेल. पण दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थमंत्रीपद देण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचा आकडा NDAला समर्थन देऊ शकेल असा प्रयत्न करण्यासाठी देवेंद्र फडणवीस इच्छुक आहेत. 8 खासदार आहेत बघा. डिलिमिटेशनचं बिल जे आहे ते केंद्रामध्ये यायचं आहे. 6 उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार बंड करून एकनाथ शिंदेबरोबर गेले, त्यामुळे तो 6 आकडा वाढलेला आहे. प्लस एकनाथ शिंदेचे खासदार आणि महायुतीतील खासदार असं म्हणून एक मोठा आकडा महाराष्ट्रातून केंद्रातील त्या विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी पुढे येतो आहे. आता यामध्ये म्हणजे परवा सुप्रिया सुळे यांनी विधान केलं होतं की अशा प्रकारची कोणतीही चर्चा नाही आणि आजही सुप्रिया सुळे यांनी हेच विधान केलं आहे की विलिनीकरणाची कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही, ही चर्चा बंद झाली आहे. हां, पण त्यांनी असं सांगितलं की माझा भाऊ अजितदादा पवार नाही आहे, त्यामुळे ही चर्चा होऊ शकत नाही आणि आम्ही ती चर्चा बंद केलेली आहे. पण ते बोलताना असं म्हटलं की अजितदादा पवार यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आता कोणी सकारात्मक पाहायला मिळत नाही. आम्ही जेव्हा चर्चा सुरू केली होती तेव्हा समोरच्या बाजूने म्हणजे ते प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, यांनी कुठलीही सकारात्मक भूमिका बजावली नाही, त्यामुळे आम्ही हा विषय बंद केला असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. पण त्याचबरोबर डिलिमिटेशनच्या विधेयकासंदर्भात जर आम्हाला मान्य असेल तर आम्ही या विधेयकाला पाठिंबा देऊ, काँग्रेसशी बोलू, उद्धव ठाकरेंशी बोलू आणि 50% जर आरक्षण मिळत असेल म्हणजे 50% जर फायदा होत असेल इतर राज्यांच्या संदर्भात आकडेवारीच्या संदर्भात तर आम्ही या विधेयकाला पाठिंबा देऊ शकतो, असं ते 2 दिवसापूर्वी बोललेत. पण आज त्या म्हटलं की अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव नाही आहे. पण विलिनीकरणाची चर्चा मात्र जोरात सुरू आहे. दोन्ही पक्षाच्या आमदारांना असं वाटतंय की दोन्ही पक्ष एकत्रित झाले पाहिजे, सत्तेमुळे जो काही विकास होईल तो मतदारसंघापर्यंत आला पाहिजे असंही वाटतं. पण त्याच्यामध्ये फक्त शशिकांत शिंदे आणि रोहित पवार यांच्या बाजूचे जे आमदार असतील त्यांना असं वाटतं की अजूनही रोहित पवार यांना वेळ आहे आणि ते तरुण असल्यामुळे त्यांना एक इंडिव्हिज्युअल जी इमेज आहे ती तयार करून पुन्हा राजकारणात सक्रिय होता येईल. दुसरीकडे यामध्ये पार्थ पवार यांचा रोल मोठा असणार आहे आणि पार्थ पवार हे या विलिनीकरणासंदर्भात आजही काही बोलायला तयार नाही. सूत्रांची माहिती आणि जे जाणकार सांगतात की अजित पवार यांच्या पक्षाची धुरा सुनेत्रा पवार जरी वाहत असल्या तरी बरेचसे आमदार जे आहेत ते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी बांधिलकी मानणारे आहेत, यांच्या शब्दावर चालणारे आहेत. त्यामुळे तीच अडचण आहे. समजा विलिनीकरण झालं तर ते प्रफुल्ल पटेल यांना मान्य असेल का, ते सुनील तटकरे यांना मान्य असेल का, आणि जर विलिनीकरण झालं तर पवार कुटुंबियांचा पुन्हा एक मोठा हक्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर येऊ शकतो. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे हे एकत्रितपणे काम करू शकतात आणि पुन्हा पवार फॅमिलीच्या म्हणजे पवार परिवाराच्या आसपास राष्ट्रवादी काँग्रेस फिरत राहील आणि हेच नको आहे सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांचे जे विरोधक असतील त्यांना. पण तुर्तास ही चर्चा जोरात सुरू आहे. जयंत पाटील एकनाथ शिंदेने भेटले. या भेटीचं कारण सांगताना त्यांनी असं म्हटलं की माझ्या जिल्ह्यातील नगराध्यक्षपद जे आहे निवडणूक जी झाली होती त्या पदासाठीचा जो पेच निर्माण झाला आहे त्या संदर्भात मी भेट घेतली. पण ही भेट झालीच असेल, ही चर्चा झालीच असेल, पण विलिनीकरणाची चर्चा मात्र निश्चित झाली असेल. याचं कारण असं की जयंत पाटलांचा स्वभाव, एकनाथ शिंदेंचा स्वभाव आणि देवेंद्र फडणवीस यांचा स्वभाव हा मिळता जुळता आहे. कोट्या करणं, विनोद करणं, एकमेकांची काळजी घेणं अशा प्रकारचा स्वभाव आहे आणि राजकारणात हा स्वभाव खूप कामाला येतो.
जे आपुलकीचे लोक असतात, जे जवळचे लोक असतात, ते एकमेकांची काळजी घेत असतात आणि हीच काळजी आता दोन्ही पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शरद पवार गट हे एकत्रित येण्याला कारणीभूत ठरू शकतात. मी इथेच थांबतो. आपण पाहत राहा लेट्स टॉक.